घडामोडीकडे पुण्यातील कंत्राटदारानं जीवन संपवल्याप्रकरणी धंगेकरांवर गुन्हा दाखल झालाय। रवींद्र धंगेकर यांच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल झालाय। रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यात गुलटेकडीमधील खलील शेख नावाच्या बिल्डरनं जीवन संपवलं आणि त्याआधी त्यांनी बनवलेला व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलाय। ज्या बांधकामामुळे बिल थकलं त्या बांधकामाशी 1 वर्षापूर्वी रवींद्र धंगेकर यांचं नाव जोडलेलं होतं। सर, हे सांगा की या सगळ्या प्रकरणामध्ये किती जणांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत आणि अटकेची कारवाई जी आहे त्या प्रकरणामध्ये होईल? 14 लोकांच्या विरोधामध्ये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। सदरचा गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे। पोलीस सगळ्याच बाजून तपास करत आहेत। त्याच्यामध्ये योग्य ती चौकशी, योग्य ती कारवाई आम्ही करू। किती रुपयांचं बिल जे आहे त्यांचं थकलेलं होतं त्याची काही प्राथमिक माहिती मिळालेली आहे का? त्यांनी जी सुसाईड नोटमध्ये जो उल्लेख केलेला होता त्या दृष्टीने सगळा तपास आपण करतो। सुसाईड नोट आणि त्यांनी केलेला व्हिडिओ साधारणपणे त्यांनी 2.5 कोटी रुपये असं म्हटलेलं आहे। परंतु तपासामध्ये सगळ्या गोष्टी येतील, त्यांचा व्यवहार काय होता, कसा होता आणि त्या अनुषंगाने नक्की काय फसवणूक केलेली आहे। याच्यामध्ये जे प्रकल्प सुरू होता त्याच्यामध्ये किती पार्टनर होते त्याची अधिकृत माहिती आपण काही तपासली नाही? आता जस्ट रात्रीच गुन्हा दाखल झालेला आहे। तपासामध्ये या सगळ्या गोष्टी तपासून याच्यामध्ये काही राजकीय व्यक्तींची नावं आहेत। अटकेची कारवाई जी आहे ती या सगळ्या प्रकरणामध्ये होईल का? या गुन्ह्याची कलम ही खूप गंभीर आहेत। शिक्षा 10 वर्षापेक्षा जास्त आहे। त्यामुळं तपासात योग्य दृष्टीने तपास होईल। आवश्यकतेनुसार अटकेची सुद्धा कारवाई होईल। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।